नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या राजकारण तापलेलं आहे. विलिनीकरण हा विषय थोडा मागं पडत निघालेला असताना आता एकनाथ शिंदे, शिवसेना हे भारतीय जनता पक्षाचं टार्गेट आहे का? जसं म्हणतात ना, ते एक डायलॉग प्रसिद्ध होता शोलेमधला, तेरा क्या होगा कालिया. तसं तेरा क्या होगा एकनाथ भाई हे आत्ताच अजितदादा गेल्यानंतर जे राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे, अजितदादा राष्ट्रवादीची, की नक्की त्याचं नेतृत्व कोणाकडं काय, याच्यावरच आज विश्लेषण आपण करतोय. कारण असं दिसून आलंय की छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी अजितदादा पूर्ण हायजॅक केली म्हणायला हरकत नाही. हातबाला आहेत आता सुनेत्राताई, आणि ते बरोबर आहे, त्यांची सुरुवात आहे आता ही. त्यांना काय फार राजकारण आतल्या गोष्टी माहीत नव्हत्या. कारण अजितदादांच्या बाबतीत आता जे एक ऐकायला मिळतंय, जे बोललं जातंय, मुंबईमध्ये काही राजकीय नेते आता बोलतायत, बोलायला चालू झालंय आता. कारण अजितदादा असल्यावर सगळं, पण अजितदादांची सुद्धा कशी कुचंबणा होत होती, आणि हे चारच नेते करायचे. साधा आहे, जरांगे वादळ सगळ्यांना माहिती आहे, मराठा आंदोलन, धनंजय मुंडेंचं त्यांचं कसं लागलेलं होतं. पण अजितदादांना नक्कीच जरांगे यांच्याबद्दल आपलेपणा होता, जरांगे पाटलांच्या बद्दल. परंतु धनंजय मुंडेंच्यामुळे त्यांना गप्प बसायची पाळी येत होती. ठिकठिकाणी धनंजय मुंडेंचे जे 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 काही गोष्टी, आता त्यांचे जे गुंडगिरी, तिथली बीडमधलं सगळं आता एक एक प्रकरण बघतोय आपण, तर त्याच्यातनं अजितदादांची कुचंबणा नक्की करत होते. प्रफुल्ल पटेल यांचं काय महाराष्ट्रासाठी योगदान आहे हेच कळत नाही, की जेणेकरून राष्ट्रवादीचं नेतृत्व मागतात ते राष्ट्रीय अध्यक्षपद. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी म्हणजे सगळे मराठी नेते तिथं मॅक्सिमम, आणि त्याचं नेतृत्व पटेलांनी करावं. संजय राऊतांनी सुद्धा त्याची आगपाखड केली. परंतु आत्ता काय झालंय, ते भारतीय जनता पक्षामध्ये असल्यासारखेच असल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी कवचकुंडलं प्राप्त झालेली आहेत. धनंजय मुंडेंना, प्रफुल्ल पटेलना, सुनील तटकरेंना आणि छगन भुजबळना. आणि शरद पवारांना जाऊन त्यांच्यात विलीनीकरण करायचं आणि त्यांचं नेतृत्व मान्य करायचं, असं होऊ शकतं. हे भारतीय जनता पक्ष कूटनीती करणार, आणि भारतीय जनता पक्षाचं राजकारण एकदम बरोबर आहे. विरोधी पक्ष ठेवायचं नाही, त्यांची धोरण आहेत, का असू नये. भाजप शक्यतो फाटाफूट करणार, राजकारण हे करणार, मुत्सद्दीगिरी दाखवणार, कूटनीती करणार, हे त्यांचं कामच आहे. परंतु विकास कामाच्या दृष्टिकोनातनं जास्त विरोधी पक्ष असता कामा नये, असं त्यांचं धोरण असेल तर त्यांचं बरोबर आहे ना. सारखं प्रत्येक गोष्टीला विरोध असेल तर विकासात्मक भूमिका घेता येत नाही, हे देवाभाऊंचं म्हणणं, अमित शहाचं तेच म्हणणं, केंद्रातलं धोरण तेच ते राबवत आहेत, त्यांचं चुकीचं नाही आहे. पण तुमच्यात एकमत कुठं आहे राष्ट्रवादीवाल्यानो? आज शरद पवारच जर का उद्या भाजपमय झाले तर मग अवघडच आहे ना सगळं. अशा वेळेला एकनाथ भाई हा विषय बाजूला करता येत नाही. एकनाथ शिंदेच्यात सुद्धा असंतोष चालू झाला. जसं हे 4 शिलेदार राष्ट्रवादीचे भारतीय जनता पक्षानं आपलेसे केले, तशी इकडचे सुद्धा करायला किती वेळ लागणार आहे? उदय सामंतांचं काय धोरण आहे? आज गोगावले नाराज आहेत, पालकमंत्री पद एकनाथ शिंदे देऊ शकले नाहीत त्यांना रायगडचं. राठोड त्यांचेच मंत्री, जलसंधारणचे मंत्री, त्यांचीच SIT इन्क्वायरीचे आदेश कोण देत आहे? एकनाथ शिंदे देत आहेत विधानसभेमध्ये. का असं नाराज असू नये? तानाजी सावंत यांना तुम्ही त्यांचे पुरावे कुठलेही सिद्ध झालेले नसताना मंत्रिपदावर घेतलं नाही. सिनियर मंत्री आहेत, आरोग्यमंत्री होते, त्यांच्यावर 5-6 हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप रोहित पवारांनी वगैरे झाले ते. परंतु त्यांना मंत्रिपदावर तुम्ही बाजूला करून टाकलं, घेतलं नाही. म्हणजे तुम्ही आधी मंत्रिपदावर होते ते नाराज आहेत. जसं इकडं भारतीय जनता पक्षानं डाव टाकून 4ही शिलेदार राष्ट्रवादीचे आपलेसे केले अजितदादांच्या नंतर, आता सगळं आमदार, हे मंत्री सगळे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेलेत. आता त्यांचं पूर्ण लक्ष एकनाथ शिंदे. तेरा क्या होगा एकनाथ भाई जे म्हणतात ना, आता एकनाथ शिंदे सुद्धा नक्की संभ्रमावस्थेत आहेत. आता काय करावं आपण?
कारण आधी अवस्था अशी होती की अजितदादांची अवस्था अशी, अजितदादांच्या पक्षाची, त्यांचे आमदारही कमी यांच्यापेक्षा, एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदेचे 20 आमदार जास्त आहेत आणि उलट खासदार आहेत त्यांचे 7 खासदार आहेत. परंतु 8 खासदार शरद पवारांचे असताना त्यांची अवस्था कशी केली आहे भारतीय जनता पक्षानं. त्यामुळे एकनाथ भाई तुमचं काय पुढं काय होणार तुमचं? शिवसेना सुद्धा फुटणार का? ही मूळ शिवसेना फुटली, 2 तुकडे झाले. राष्ट्रवादी फुटले, 2 तुकडे झाले. आज अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी तुकडे झालेले आहेत. त्याच्यातनं आता सुनेत्राताईंना त्यांची हतबलता दिसते, त्यांना अजून राजकारणाचा अनुभव यायचा आहे. त्यामुळे त्यांना हे 4 नेते सांगतील तेच करावं लागेल. अजितदादांच्या सारखं व्यक्तिमत्व होतं म्हणून ठीक होतं, तरी सुद्धा त्यांची कुचमना अजितदादांची होत होती, ते आत्ता ऐकायला मिळते. मग एकनाथ भाई तुमचं काय? हा विषय चर्चेचा चालू झालाय जोरदारपणे. आणि नक्कीच शिवसेनेची सुद्धा शक्ल होऊ शकतात आहे त्या. त्यामुळे एकनाथ भाईंना फार आक्रमक आणि प्रत्येक ठिकाणी आपलं काहीतरी ॲम्बिशन्स दाखवायच्या, महापौर पद आम्हालाच मिळायला पाहिजे, आमचे एवढे झालेत, आमचे तेवढे झालेत, आणि ते हळूहळू आपली संघटना, आपली शिवसेना सगळीकडे रुजवत निघाले. ते त्याला निश्चितपणानं आता खेळ घालायचं काम भारतीय जनता पक्षानं ठरवलेलं आहे की ते करायचं म्हणजे करायचंच. त्यामुळे शिवसेनेतली पण दुफळी बघायला मिळाली तर आश्चर्य वाटून घेण्यासारखं काहीही कारण नाही. त्यामुळंच मी म्हटलं आज हा विषय विश्लेषणाचा महत्त्वाचा होता. तेरा क्या होगा एकनाथ भाई. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.